सज्जनाने आपला सज्जनपणा सोडू नये. एका उदाहरणाने आपण पाहू. जुन्या काळी लोक यज्ञाला सकाळी आहुती द्यायचे आणि त्याच्यानंतर ते आपापल्या कामाला निघून जायचे. कामाला निघून गेल्यानंतर स्त्रिया आपलं काम आटपून अंगणात बसलेल्या असायच्या. एकदा एक कुत्रा येतो आणि त्याला हाड म्हणायचं असतं, तर मग काय करते ती स्त्री? तोंडात मशरी लावलेली असती, ती तिथं बाजूच्या यज्ञाच्या राखेत थुंकते आणि थुंकल्यानंतर त्या कुत्र्याला हाड म्हणते, कुत्रं निघून जातं. दुसऱ्या दिवशी यजमान आपल्या यज्ञाच्या बाजूची राख साफ करत असताना त्यांना सोन्याचा पत्रा भेटतो. ते त्यांच्या बायकोला विचारतात की हा सोन्याचा पत्रा कसा काय भेटला? तिला काही सांगता येत नाही. दुसऱ्या दिवशी तसंच घडतं. स्त्रिया बसलेल्या असतात, कुत्रा येतो, हाड म्हणायचं म्हणून ती त्या यज्ञाच्या राखेच्या तिथे थुकते. थुकल्यानंतर हाड म्हणते, कुत्रं निघून जातं. तिसऱ्या दिवशी यजमान साफ करताना त्यांना पुन्हा पत्रा भेटतो. त्यावेळेस ते म्हणतात हे काय? मग तिच्या लक्षात येतं की आपण इथंच दोन वेळा थुकलेला आहोत, त्याच्यामुळे सोन्याचा पत्रा तयार व्हायला लागला. तिच्या लक्षात आल्यानंतर ती रोज थुकायला लागते आणि रोज सोन्याचे पत्रे मिळायला सुरुवात होते आणि त्यांची परिस्थिती सुधारते. एक मजल्यावर दुसरा मजला चढतो, दुसऱ्या मजल्यावर तिसरा मजला चढतो, संपत्ती वाढू लागते. शेवटी बाईचं मन हळवं असतं. ती गोष्ट शेजारचीला सांगते आणि शेजारचीकडून पूर्ण गावाला कळते की यज्ञाच्या राखेत थुकल्यानंतर सोनं मिळतं. असं झाल्यानंतर अख्खं गाव त्या यज्ञाच्या राखेत थुकू लागतं आणि सोनं मिळवू लागतं. मात्र तिथे एक सज्जन असतो. तो त्याच्या बायकोला सांगतो, ज्या दिवशी माझ्या यज्ञाच्या राखेत पत्रा भेटेल त्या दिवशी मी तुला सोडून जाईन, कारण ही यज्ञाची राख नाही तर आमच्या पूर्वजांनी जे काही संचित पुण्य कमवलेलं आहे त्याचं हे प्रतीक आहे आणि ते संपवण्याचं काम काही थोड्या लालसेपोटी आपण कराल तर मी ती गोष्ट मान्य करणार नाही. असं म्हणल्यानंतर ती स्त्री बिचारी ऐकते. परंतु गावातल्याच काही बाया तिला म्हणतात, काय तुला अक्कलच नाही, तुझ्या नवऱ्याला पण काही कळत नाही, अख्खं गाव श्रीमंत झालंय. हे टचके टोमणे ऐकून शेवटी ती पुन्हा एकदा आपल्या पतीला म्हणते, हे बघा तुम्ही म्हणता त्या मार्गाने आपल्याला कमवायचं नाही, मग किमान हा गाव तरी सोडून जाऊ, म्हणजे इथले टचके टोमणे तरी ऐकू येणार नाहीत. त्यावेळी तो सज्जन म्हणतो, हे बघ आपण जर गाव सोडून गेलो तर या गावाचं वाटोळं होईल. त्यावेळेस ती स्त्री हसते आणि ती सांगते, अहो आपलंच वाटोळं झालंय, अख्ख्या गावाचं चांगलं झालंय. असं म्हणल्यानंतर तो शेवटी स्त्री हट्ट. शेवटी तो म्हणतो ठीक आहे जाऊ. मग एके दिवशी पहाटे ते निघतात. निघाल्यानंतर तांबडं फुटायच्या आतमध्ये निघतात. एका दूरवर टेकडीवर आता जायचं, टेकडी ओलांडली का गाव दिसेनासं होणार. पुन्हा त्या स्त्रीची माया उफाळून येते आणि ती म्हणते, एकदा मी गावाला पाहते. तो साधू पुरुष मात्र सांगतो, हे बघ तुला पाहणार नाही, त्याला माहिती असं काय झालेलं आहे. पण स्त्री हट्ट. ती पुन्हा उलटून त्या गावाकडे पाहते तर ते पूर्ण गाव जळत असतं. लोक काठ्या कुऱ्हाड्या घेऊन एकमेकावर धावत असतात. त्यावेळेस ती तिच्या पतीला विचारते, अहो असं कसं काय झालं? आपण आलो त्यावेळेस तर गाव शांत झोपलेलं होतं, मग हे झालं कसं काय? त्यावेळेस त्या पुरुषाने उत्तर दिलं की हे सगळं पापाचं जे गावाचं पाप होतं ते फक्त आणि फक्त आपल्या पुण्यावर उतरत होतं. आपण निघून आलो, ते पुण्य संपलं. अजून उदाहरणाने जर सांगायचं म्हणलं, ज्या दिवशी विदुर हस्तिनापूर सोडून गेला त्यानंतर मात्र हस्तिनापुरात त्या महाभारतात एकही माणूस जिवंत राहिला नाही. पुढे जाऊन सांगायचं म्हणलं तर ज्या दिवशी बिभीषणाने लंका सोडली त्या दिवशी पूर्ण लंका जळाली. म्हणून सज्जनाने आपला सज्जनपणा सोडू नये, जेणेकरून थोडीशी लोक प्रत्येक गावात प्रत्येक समाजात असतात की ज्यांच्यामुळे हे सर्व पाप तरत असतं.